केले, त्यांची सध्या शारीरिक स्थिती कशी आहे, काय माहिती आहे? 24 जानेवारी 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेमध्ये देशातल्या सगळ्या जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लिव्हिंग विल हे घोषणा करण्यात आली, आदेश देण्यात आले. त्यामध्ये कोणी व्यक्ती हा अगोदरच लिहून नोटराईज पेपरवरती लिहून देतो की मी जर समजा भविष्यात आजारी पडलो आणि मला कोणते औषधं उपचार घ्यायचे नाही घ्यायचे हे मी सांगू शकत नाही, तर ती एक समिती गठीत करण्यात येणार आहे. आणि त्या समितीने जो निर्णय दिल्यानंतर ते लिव्हिंग विलमध्ये जे असतील व्यक्ती त्यांना इच्छामरण देण्यात येणार आहे. आतापर्यंत किती असेल साधारणतः तरी आपल्याकडे काही अर्ज आले का, किंवा तो आकडा किती आहे, आणि त्या ज्यांचा अर्ज आला आहे ते लोक, त्यांची शारीरिक स्थिती कशी आहे? माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत 85 अर्ज मुंबई महानगरपालिकेकडे आलेले आहेत. आपले 24 वॉर्ड आहेत आणि 24 MOHकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि आता जे आहेत ज्यांनी 85 अर्ज केलेले आहेत सध्या चांगले आहेत, स्वस्त आहेत. त्यांचं पुढे काय आता ते अर्ज त्या कमिटीच्या माध्यमातून, किंवा तो कमिटी कशी हे करणार आहे? कमिटी ही शासन गठीत करणार आहे. आणि यामध्ये अजून एक माहिती सांगतो की डिजिटलाइज म्हणजे तुम्ही ऑनलाईन ही तुम्ही लिव्हिंग विल देऊ शकता, अशीही प्रणाली कार्यरत होणार आहे. आणि यासाठी एक देशभरात आणि महाराष्ट्रात एक कॉमन SOP तयार करण्यात येणार आहे. पण जर पाहायला गेलं तर त्यांनी अर्ज केला पासून ते त्यांची इच्छा पूर्ण होणं ह्याच्यासाठी नक्की काय प्रोसेस काय नक्की तीच प्रोसेस अशी आहे की आता अजून शासन कमिटी निर्माण नाही झालेली आहे. आणि ती कमिटी निर्माण झाल्यानंतर ती कमिटी डिसाईड करणार की त्या व्यक्तीला कोणते आजार आहेत आणि तो व्यक्ती कोणत्या कारणाने लिव्हिंग विल दिलेली आहे. आणि त्यानंतरच ती कमिटी निर्णय झाल्यानंतरच ते इच्छामरण ची मागणी आहे ती पूर्ण होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.